नमस्कार मित्रांनो, वाईल्ड एक्सप्लोररच्या कुकरी रेसिपी सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट, स्वादिष्ट आणि एक सुगंधित रेसिपी व्हेज पुलाव. व्हेज पुलाव म्हणजे चव, रंग आणि सुगंध ह्याचा परफेक्ट संगम. बासमती तांदळाची मऊसर पोत, भाज्यांचा क्रंच आणि मसाल्यांचा जबरदस्त तडका यामुळे हा पुलाव घरातले सगळेच आवडीने खातात. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे कमीत कमी वेळात परफेक्ट व्हेज पुलाव कसा बनवायचा. हा पुलाव तुम्ही दैनंदिन जीवनात टिफिनमध्ये किंवा खास पाहुण्यांसाठी तुम्ही सहज बनवू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजची खास रेसिपी व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. व्हेज पुलाव यासाठी लागणारे जिन्नस: बासमती तांदूळ, कोबी, फ्रेंच बीन, गाजर, बटाटे, हिरवा वाटाणा, कांदा, कोथिंबीर आणि खडे मसाले. यामध्ये तेजपान, लवंग, विलायची, कलमी, मोठी विलायची आणि कर्णफूल. तर सुरू करूया रेसिपी व्हेज पुलाव. प्रथम मी एका पातेल्यात 1 वाटी तांदूळ घेतले. बासमती राईस याला छानपैकी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. याप्रमाणे नंतर तांदूळ बुडेपर्यंत पाणी ठेवून अर्धा तास ठेवणार. आता कढई गॅसवर ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घेऊन खडे मसाले छान हलक्या फ्लेमवर भाजून घेतले. नंतर कढईत पुन्हा तेल घेतले व तेल गरम झाले की त्यामध्ये मी प्रथम जिरे घालतोय. नंतर कांदा, कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि आले लसणाची पेस्ट. याला सतत हलवणे आवश्यक आहे. याप्रमाणे कांदा थोडा तांबूस झाला की यामध्ये गाजर, कोबी, बीन्स, बटाटे, वाटाणे आणि खडे मसाले घालतोय. याप्रमाणे
नंतर चवीनुसार मीठ. याला छान मिक्स करतोय. नंतर याला 2 मिनिटे झाकून ठेवतोय. नंतर सोक केलेले तांदूळ टाकतोय याप्रमाणे. नंतर याला हलक्या हाताने मिक्स करतोय याप्रमाणे. याला छान मिक्स करतोय. नंतर ह्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घालतोय. नंतर याला 5 मिनिटे कमी गॅस फ्लेमवर झाकून ठेवतोय. आता यात मी 1 चमचा तूप टाकतोय. याला छान मिक्स करून घेणे. नंतर यामध्ये कोथिंबीर टाकून छान हलवून घेतोय. एक मिनिटासाठी धीमा गॅसवर झाकून ठेवतोय. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपला व्हेज पुलाव तयार खाण्यासाठी. तर मित्रांनो, सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. तर दोस्तों, ह्या प्रकारे माझा व्हेज पुलाव तयार झाला आहे आणि याला मी आता करतोय टेस्ट. झकास.